नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। धानोरा गावात 11 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास शेताला पाणी देण्यासाठी जात असलेल्या नागरिकांवर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात एकूण 8 जण जखमी झाले असून दत्ता बळीराम पवार यांचा जागीच मृत्यू झालाय। शंकर तानाजी जाधव, सुदर्शन पवार, चंद्रसेन शेषराव पवार आणि राठोड यांच्यासह काही जण गंभीर जखमी झालेत। उर्वरित 3 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर जखमींना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। वन विभागाने घटनास्थळी पथक तैनात केले असून अस्वलाचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। ही जी घटना घडलेली आहे कोण्या गावातली घटना आहे? दयाल धानोरा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड। माझं नाव शंकर तानाजी जाधव। दत्ता बळीरामला घटना झालेली खतम त्यानं मारून टाकले। ही घटना किती वाजता घडली? ते घटना झाली 9:30ला। आम्हाला फोन केले त्यानं, बाबा कसंही येऊन भाऊ आम्हाला वाचवा। म्हणून मी काय केलो, ट्रॅक्टर घेऊन गेलो। 25 माणसं घेऊन गेलो। 25मध्ये 15 माणूस काय की ट्रॅक्टरमध्ये राहिले, 10 माणसं आम्ही गेले घरचे भावा। तर त्याच्यातले काय की मला घटना त्याच्यात मलाही धरलो, मला ऑटोमध्ये आणले, तर नांदेडला टिकमीट केले। किती जणांवर हल्ला केला अस्वलानं? अस्वलावर काय 10 माणसावर केला। बरं, त्यापैकी किती जण जखमी आहेत? दत्ता बळीराम मरून गेला। रमेश बळीरामचा मात पूर्ण भेजो असं काढून टाकलेला आहे। हे शिर असं भेजो दिसायला त्याला टेकाचा। चंदर राठोडला काय की हे सगळे नाक कान सगळंच गेलेले आहे। त्याला काय की औरंगाबादला आहे त्यांच्या नाकाचं ऑपरेशन चालू आहे। आम्ही आता 3 माणसं इथं आहे, शंकर तानाजी जाधव, दत्ता बळीराम जाधव आणि सुदाम दत्ता पवार। त्यानं बी आता नांदेडमध्ये 3 माणसं आहो आम्ही। आणि बरं, अशा घटना वारंवार घडतात का पहिल्यांदाच घडली? पहिला आम्हाला दिसले बी नाही, काय नाही। त्याला मक्काला पाणी द्यायला येते। मक्का आहे आमची 8 बॅगाला पाणी द्यायला होते। 3 भाऊचा, एकाचा 8 आहे, एकाचा 12 बॅग आहे। दोघं मिसळून लेकरं बाळा पाणी द्यायला होते। लेकराला 16 लेकरा झाडावर पडला। ते दत्ता बळीरामचा पूर्ण पोट फोडून तिथंच मारून टाकला। ते भावाला काय की इथं सगळं चिरून त्यानं तिथंच 8 वाजता सकाळी 5 वाजता डोजरनं त्याला उचलून, तिथंच होतं त्यानं उचलून त्याला आणले डोजरला। म्हणजे एकंदरीत 4 माणसं गंभीर जखमी आहेत आणि 1 जागेवरच गेला। गेला। मग ही घटना तुम्ही वन विभागाला कळवली होती का? वन विभागाच्या अधिकाऱ्याला केली आम्ही, दवाखान्याला आम्ही सांगले तेव्हा कळविले। म्हणजे त्या ठिकाणी वन विभागाचे किंवा दुसरं प्रशासनाचे कोणी त्या ठिकाणी आले नाही? त्याला माहीतच नाही, आम्हाला बी माहीत नाही। त्याला सांगले आम्ही फोनवर केले, म्हणून त्यानं आम्हाला दवाखाना आणला, आंबोलन आणले त्यानं शिवनी दवाखान्यामध्ये आम्हाला। तुम्हाला इकडे कोण ॲडमिट केलं आणून? त्यानं फॉरेस्टवालेच केले। फॉरेस्टवाले त्यानंच आमलोच घेऊन गेले आम्हाला। बरं, ठीक। नेमका तुमच्यावर हल्ला झालेला आहे, कशा पद्धतीने घटना घडलेली आहे? माणसाचं वरी झालं त्यानं, असं सगळ्याला हमला केला। एकाला चावलं त्याला असं धरायचं, ज्याला धरायचं त्याला सोडून त्याला धरायचं, लई हमला केला त्यानं। त्या ठिकाणी तुम्ही एकंदरीत किती जण उपस्थित होतात शेतामध्ये? शेतामध्ये 8-9 माणसं होता आम्ही शेतामध्ये। म्हणजे सगळ्यावरच हल्ला केला अस्वलानं? त्यानं काय मला चावलं, त्याच्या मी तुकारी मारलो, त्यानं पळत आलं सगळं, ते हमला केला। पहिलं माझ्यावर गेलं त्यानं हमला। लहान होता अस्वल का मोठा होता? मोठं होतं। अच्छा। जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। नागेवाडी टोल नाका परिसरात औद्योगिक क्षेत्रात ही आग लागली। आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू असून पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्राथमिक स्तरावर शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जाते। अधिकृत कारण तपासण्यानंतरच स्पष्ट होणार आहे। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। अब पड़ गई राजू।
दूसरी गाड़ी मंगाएंगे ना अभी तो बात कर ले एक बार हाँ यार मैं बंद करा नहीं करा। देशव्यापी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात रास्ता रोको आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत धुळे येथे शेतकरी तसेच हमाल मापाडी संघटनेच्या वतीने बंद पाळण्यात आलाय। या दरम्यान शहरातील पारोळा रोड चौफुली येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। आंदोलन सुरू असताना एक नागरिक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्याला थांबवले असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले। या शब्दाचं रूपांतर हाणामारीत झाले आणि संबंधित नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणानंतर काही काळ आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झाले। सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे। अरे शिव्या देऊ नको, शिव्या देऊ नको। कल्याणपूर येथील खडे गोलवली नाला पूल पुढील 2 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। त्यामुळे नागरिकांना दरवर्षी वाहतुकीस अडथळा येतो आणि गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून नव्या उंच पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे। काम सुरळीत पार पाडण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सध्या विद्यमान पूल तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत माहिती देताना कल्याण पूर्व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावं असे आवाहन केले। नमस्कार। खडे गोळवली नाला हा ब्रिज कमी उंचीवर असल्यामुळे त्या ब्रिजवरती पाणी येत असतं पावसाळ्यामध्ये। त्यासाठी हा जुना ब्रिज तोडून तिथं आता नवीन ब्रिज बनवण्याचे काम चालू होणार आहे। त्यासाठी हा 2 दिवसापूर्वी रस्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यासाठी नोटिफिकेशन काढून सर्व पूर्तता करण्यात आलेल्या आहेत। सदर ब्रिजचे काम साधारण 30 मेपर्यंत चालणार आहे। रस्ता त्यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि रस्त्यात कुठल्या बाजूने कुठल्या साईडने जायचं त्याबाबत त्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेलं आहे। 30 मेपर्यंत बंद राहील ब्रिज। ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या उडानपूल प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या कार्यवाहीवरून वाद निर्माण झालाय। आनंदनगर ते साकेत दरम्यान उभारण्यात येणाऱ्या 8.24 किलोमीटर लांबीच्या उडानपुलासाठी एकूण सुमारे 1847 झाडे बाधित होत असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी जिओ टॅगिंगची प्रक्रिया न करता सुमारे 300 झाडाची कत्तल केल्याचा आरोप आहे। ही झाडे कोलशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश असतानाही ती मुळासकट हलवण्याऐवजी रात्रीच्या वेळेस कापण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व्हिस रोड परिसरात वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी झाडे वाचवाचे फलक हातात घेत कार्यवाहीची मागणी केली। संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपावर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। आमची जी कत्तल करणार आहे ती वर्षानुवर्ष लागली जगवायला आणि तुम्ही किती ट्रान्सप्लांट केली तरी त्याच्यातला 50% रिझल्ट हा फेल असतो। आमचं स्पष्ट मत आहे का दोघांच्या मध्ये एक 15 मीटरचा गॅप आहे। तुम्ही अलाइनमेंट करा आणि तो पिलर जो आहे तो सेंटरमधून घेऊन जावा जेणेकरून तुमचं कामही होईल आणि झाडंही वाचली जातील। तर अशी एक या ठिकाणी आम्ही सूचना करतोय। जर नाहीच झालं तर आंदोलन आणि त्याच्या विरुद्ध आम्हाला न्यायिक दालनात दाद मागावं लागेल। रत्नागिरी जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांकडून आंदोलन आणि निवेदनाची मालिका सुरू आहे। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, 8वा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, 4 श्रम संहिता लागू कराव्यात, तसेच PFRDA कायदा रद्द करावा या मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद आवारात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हे आंदोलन पार पडले। सुमारे 400 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्ह्यातील आशा सेविकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय।
दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी स्वतंत्र निकष लागू करण्याची मागणी केली आहे. पालघर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या घट लक्षात घेऊन वेगळा निकष असावा असे त्यांनी नमूद केले. 25 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नव्या संच मान्यता निष्कर्षामुळे कोकणातील अनुदानित शाळांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे असे त्यांनी नमूद केले. 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नव्या संच मान्यता निकषामुळे कोकणातील अनुदानित शाळांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचं शिक्षक संघटनाचं म्हणणं आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकणातील मराठी माध्यमाच्या तसेच अन्य माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत. याकरता 15/3/2024 रोजी शासनाने पत्रक निर्गमित केलं होतं. त्याकरता आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती. मध्यंतरी आम्ही या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आमच्या शिक्षक संघटना गेल्या होत्या, परंतु आमच्या कोर्टाचा तो निकाल आमच्या थोडासा विरोधात गेल्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली आहे. पण आम्ही शासनाला विनंती केली की आमचा हा जो भाग आहे, दुर्गम आहे, डोंगराळ भाग आहे, सागरी भाग आहे, या ठिकाणी लोकसंख्या वस्तीच थोडी कमी झाली आहे आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेत 20चे निकष, एका वर्गात 20 पटसंख्या असली पाहिजे, तेवढी पटसंख्या या ठिकाणी होत नाही. या ठिकाणची पटसंख्या शिथिल करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. याकरता या ठिकाणी आमचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील, नितेशजी राणे साहेब असतील, यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे. ते स्वतः सुद्धा पाठपुरावा करत आणि मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय. या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊ आणि त्यावेळेला कोकणातील विद्यार्थी संख्येचे निकष तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्येचे निकष आम्ही शिथिल करून त्यांच्याकडनं घेऊच. पालघरपासून आम्ही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे अडचण आहे, आदिवासी, ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भाग आहे, जिथे पटसंख्या कमी होत चाललेली आहे, अशा ठिकाणचं कोणताही शिक्षक सरप्लस व्हायला नाही पाहिजे आणि कोणतीही शाळा बंद नाही पडली पाहिजे. याकरता आम्ही अशी मागणी आम्ही सर्व आमदार आणि या ठिकाणचे आमचे मंत्री असतील ते करतील. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आगामी अर्थसंकल्पात 1500 कोटी रुपयाची मागणी करण्यात आल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि येणारे उद्योग लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. शहराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य करणं योग्य नसल्याचं सांगितलंय. एका गटाकडून चर्चा झाल्याचा दावा केला जात असताना दुसरा गट त्यास नकार देत आहे. संबंधित नेत्यांनी बैठकीत निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारला असता चौकशीत अहवाल येऊ द्या, त्यानंतर सविस्तर बोलता येईल असंही त्यांनी नमूद केलंय. 8 ते 10 दिवसात अहवाल स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर प्रकरण आणि इतर राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी काही नेत्यांच्या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची टीका केली आहे. तसेच जातमुक्त गाव संकल्पनेला पाठिंबा देत संपूर्ण महाराष्ट्राने अशा ठरावाचा विचार करावा असेही त्यांनी म्हटलंय. उच्च न्यायालयाच्या मुंबई रस्ते प्रकरणातील निरीक्षणावर बोलताना मुंबईकरांना दिलासा देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. दरम्यान उपमहापौर पदाबाबत विचारले असता जबाबदारी पार पाडणाऱ्या नेतृत्वाला शुभेच्छा देत भविष्यात मोठ्या पदावर जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पापूर्वीची DPTची बैठक अनेक अपेक्षा आहे, अनेक गोष्टीमध्ये तूट आहे. आपल्याला गेल्या वेळेस झालेला प्रॉमिस निधी मिळालेला नाही. काय पण चित्र आहे अर्थसंकल्प याचं? नाही, यावेळेला आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास 1500 कोटी रुपये मागतोय. ते यासाठी की या शहराची वाढती लोकसंख्या, येणारं इंडस्ट्रीज, या सर्व पाहून आता आम्हाला भरीव तरतूद ही मिळाली पाहिजे. आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की दरवेळेला या शहराला त्याचा असलेला बॅकलॉग हा कधी भरून निघाला नाही. तर यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याकडे जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. राजकीय प्रश्न आहे. राष्ट्रवादीवर विलिनीकरणाचा सगळा प्रकार सुरू होता. आता यावर असं म्हणणं आहे राष्ट्रवादी सत्तेत असणाऱ्याचे की विलिनीकरणाची घाई कशासाठी, आणि विलिनीकरण म्हणताय तर मग त्याचे पुरावे तर द्यावे.
नाही, आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती. आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेला बुधवारी सुरुवात झाली. या भरतीत उच्च शिक्षित तरुणाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आलाय. मात्र ठरलेल्या एकूण 4,341 उमेदवारांपैकी 1,221 म्हणजे सुमारे 28% उमेदवार BE, BTech, MBA, B Pharmacy, LLB आणि MSc यासारख्या पदव्या धारण करणारे आहेत. शहरात 150 आणि जिल्ह्यात 53 अशा एकूण 203 पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. उमेदवाराची उंची आणि छाती मोजणी, धावणे आणि गोळाफेक अशा शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत. शहरातील भरती प्रक्रियेत आतापर्यंत 94 उमेदवार अपात्र ठरलेत. विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यातून उमेदवार या भरतीसाठी सहभागी झालेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उच्च शिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. काय आकडेवारी आहे? आमच्याकडे जे एकूण जे उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 1221 हे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स आहेत. त्यामध्ये जर आकडेवारी पाहिली तर BE इंजिनिअरिंगचे 15, BTechचे 12, MBA 14, फार्मसी झालेले 9, MSc जवळपास 27, लॉ ग्रॅज्युएट्स 2, MCOM 43, BSc ॲग्री 25, BBA BCS चे 20, BSc जनरल सायन्स 363 आणि कॉमर्सचे 135 एवढे जवळपास ग्रॅज्युएट आलेले आहेत. किती पदाची भरती सध्या सुरू आहे आणि ती कोणती पदं आहेत? ही एकूण 53 पदाची भरती आहे, ज्यामध्ये 4 बँड्समॅन आहेत आणि 49 पोलीस कॉन्स्टेबल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय. 6 वर्षांनंतर महानगरपालिकेवर नगरसेवक निवडून आले असून भाजपचे 65 नगरसेवक विजयी झालेत. महानगरपालिकेच्या कारभारात हजारो कोटी रुपयाच्या गैरव्यवहाराची चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणाची सर्वकष चौकशी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. श्वेतपत्रिकेद्वारे सर्व माहिती सार्वजनिक केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिलाय. वाशी येथे आयोजित जनता दरबार कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका स्पष्ट केली. दरम्यान संबंधित आरोपांवर अद्याप प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. एकदा नवी मुंबई प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? हे बघा, 4 दिवसापूर्वी पालघर जनता दरबार झाला 8 तारखेला आणि आज 12 तारखेला नवी मुंबईमध्ये. 18 तारखेला ठाण्यात होता, पण पालघरला एक बीच फेस्टिवल असल्याकारणाने तो रद्द केला आणि भविष्यकाळामध्ये नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा, जव्हार, तलासरी या सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणार. आणि नवी मुंबई हे तर माझं स्वतःचं शहर आहे, म्हणून इथे दर महिन्याला एक दरबार होणार. जनता दरबार कुठे ना कुठे जनसामान्यांचे एक आश्रयस्थान म्हणून राहिलं आहे. हे बघा, बाब असे की जनता दरबार हे काही लोकांना मेहरबानी करण्यासाठी जनता दरबार घेतला जात नाही. हे आपल्या मनाला आनंद देण्याकरता आणि जनसामान्याशी त्यांच्या दुःखाशी समरस होण्याकरता जनता दरबार. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वी ज्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या, तक्रारीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करायला लागले आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये एक दिवस जनता दरबारात एकही माणूस येणार नाही, म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल. सर्वसाधारण सभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी जी आहे 20 तारखेला चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. सगळ्या समिती आता बाब अशी की आता माननीय महापौर, उपमहापौर, गटनेते हे जो त्या गोष्टी काय निर्णय घेतील. आता महापालिकेचे आता म्हणजे मी पूर्वी महापालिकेत जायचो, महापालिकेचे प्रश्न त्याचा उरक करण्याकरता प्रयत्न. आता महापालिकेमध्ये 65 नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी ते त्यांचं काम करतील.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेवकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले। विविध कामगार संघटनेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कामगार कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडली। आंदोलनकर्त्याच्या मते नव्या कायद्यामुळे नव्या उद्योग समूहांना फायदा होईल, तर कामगारांच्या हक्कावर परिणाम होण्याची शक्यता आहे। कामगारांच्या भवितव्यासाठी ठोस तरतुदी करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि संबंधित कायदे मागे घ्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे। यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर तोडगा निघाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। माझं नाव जयश्री कोळेकर, माझी पाचपागडीला अंगणवाडी आहे। मी 35 वर्ष अंगणवाडीत काम करते, पण आम्हाला रस्त्यावर उतरून लढा दिल्याशिवाय काही सरकारकडून मदत मिळत नाही। जाहीर करतात 1500 देतात 1200 अशा ज्या गोष्टी आहेत ना आतापर्यंत टोलवाटोलीच्या चाललेल्या आहेत। आणि आता तर डिसेंबरपासून केंद्र सरकारचं आम्हाला जे काय तुटपुंज मानधन म्हणजे 500 रुपये देतात, 4.5-5 ते बंद केले त्या लोकांनी। तर अशा सरकारच्या आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी या देशव्यापी संपामध्ये सगळ्या अंगणवाडी महाराष्ट्रातल्या सहभागी होऊन आम्ही आंदोलन करायला उतरलो। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज नांदेडमध्ये चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या निवडणुकीत काँग्रेसला 10 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलंय। या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे यांनी 16 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान मोर्चांसाठी व्यापक तयारी सुरू असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नांदेड जिल्हा उत्तर काँग्रेसची पूर्ण पदाधिकाऱ्यांची व तालुकाध्यक्षांची बैठक झाली। या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय यशपालजी भिंगे सर, प्रदेश सरचिटणीस रेखाताई चव्हाण, आमचे पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते, कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्वजण उपस्थित होते। महिला मंडळ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीचा उद्देश हा होता की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर आहेतच, पण मागे झालेल्या महापालिका निवडणुका असतील, नगर परिषद नगरपंचायत असतील, याच्यात यश अपयश याची थोडी आम्ही म्हणजे संवाद साधला कार्यकर्त्यांशी, किंवा काही गोष्टी कशा काय म्हणजे काय त्यांचंही मनोगत ऐकून घेतलं। बा कोणा जे निवडून आलेत त्याचं अभिनंदन करणे, जे पडलेत ते कसे पडले, काय झाले, या हिशोबानं सगळ्याचे प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेतलं। आणि हे सगळं करतेवेळेस आपले आदरणीय भिंगे सर होते, आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आणि हे करतेवेळेस एकच आता आमच्या आजच्या बैठकीत असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद जेव्हा होतील तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीनिशी नांदेड उत्तरची किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूती आहेच। तुम्हाला सांगतो, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये भाजप साफ झालेली आहे। आणि कर्नाटकामध्ये तीच हे विषय, तेलंगणामध्ये तेच आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बॅलेटवर पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी तर करत आहोतच, पण तुम्हाला सांगतो परवा जो करार झाला अमेरिकेशी, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्या बाबतीत असो, बाकी तुम्ही जे टी व्हीवर पाहत असतात, मोबाईलवर पाहत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे घाणेरडे प्रकार चालू आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये भिंगे सर असतील, काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, ओबीसी सेलचे जे अध्यक्ष जिल्हा भिंगे सर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्वजण मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या विरोधात, भाजप शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 16 तारखेला एक मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही करणार आहोत। नागपूर येथे विविध राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते परिणय फुके यांनी विलिनीकरणाबाबत मनगढंत कहाण्या रचल्या जात असल्याचा आरोप केलाय। सत्तेत येण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। वंदे मातरम गायनाबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय।
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असलेले वंदे मातरम गीताचा अभिमान बाळगला पाहिजे आणि ते प्रत्येक शासकीय कार्यक्रमात गायलं जावं असं त्यांनी नमूद केलंय. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. चंद्रपूरमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काही नेत्यांच्या भूमिकेमुळे पक्षांना नुकसान झाल्याची टीका केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंधाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. मनसेबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इतर पक्षावर टीका करणाऱ्यांनी संयम पाळावा असंही त्यांनी सांगितलंय. अजित पवार आणि राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांबाबत विचारले असता अशा कोणत्याही घडामोडी होत असल्याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विलिनीकरणाच्या चर्चाबाबत मुद्दाम अफवा पसरल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सोयाबीन प्रश्नाबाबत माहिती घेऊन नंतर भूमिका मांडू असंही त्यांनी म्हटलंय. देशात पहिल्यांदाच जे महाराष्ट्राचे जे पशुवैद्यकीय विद्यापीठ आहे त्याच्या कार्यक्रमामध्ये हे गीत पूर्ण 3 मिनिटं गायला गेलं. त्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांसोबत मंचावर आपण सुद्धा होतात. आपण एक आयोजक म्हणून होतात. काय म्हणत इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आणि निश्चितच याच आधारावर केंद्र सरकारने वंदे मातरम गीत गाण्याचं प्रत्येक शासकीय कार्यक्रम वंदे मातरम गीत गाण्याचं एक GR शासनाने कालच काढलेलं आहे. आणि आज सर्वप्रथम या GRचं इम्प्लिमेंटेशन मापसूच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय परमपूजनीय संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेबांच्या पुढे असून त्या व्यासपीठावर त्या माध्यमातून मी सुद्धा तिथे उपस्थित होतो. सर्वप्रथम हा इथे झाला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. संध्या सव्वा लाख यांनी टीका केली. तर आजच्या ताज्या घडामोडीमध्ये आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.